गुड मॉर्निंग. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 4 पेपर क्रमांक 5 लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरचा आपण अभ्यास करतो आहे. पेपर क्रमांक 5 लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरमधील आपण दुसरा टॉपिक अभ्यासतो आहे. पहिला टॉपिक होता लिंगभाव आणि हिंसाचार. त्यात आपण लिंगभाव या संकल्पनेचा अर्थ, लिंगभावाचे स्वरूप आणि प्रमुख लिंगभावाशी संबंधित ज्या प्रमुख समस्या आहेत त्या समस्याचा अभ्यास केला. त्यानंतर दुसरा टॉपिक आपण अभ्यासतोय. त्या टॉपिकचं नाव आहे कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक अत्याचार. यात आपण कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ, कौटुंबिक हिंसाचाराची संकल्पना आपण अभ्यासली. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारात पुरुष प्रधान व्यवस्थेतून स्त्रियांच्यावर होणारा अन्याय कोणकोणत्या बाबीतून होतो, त्यात दोन ज्या प्रथा आहेत, दोन बाबी आहेत. त्याला प्रथा म्हणू शकतो, कायदेशीर अधिकार असेल किंवा काही बाबी असतील, त्यांचा आपण अभ्यास करतो आहे. त्यात आपण हुंडा पद्धत, हुंडा प्रथा, हुंडा पद्धतीची किंवा प्रथेची कारणं आणि उपाय आपण अभ्यासले. आजच्या लेक्चरला आपण घटस्फोट किंवा विवाह विच्छेद, घटस्फोट म्हणजे काय, विवाह विच्छेद म्हणजे काय, त्याची कारणे आणि उपाय या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. सर्वसामान्यपणे भारतीय समाज व्यवस्थेचा जर विचार केला तर हिंदू धर्मात, म्हणजे बहुसंख्य असणारा जो हिंदू धर्म आहे, या धर्मात वैवाहिक बंधनाकडे किंवा विवाहाकडे एक धार्मिक बंधन, धार्मिक संस्कार या अर्थानं पाहिलं गेल्यामुळे किंवा पाहिलं जात असल्यामुळे धार्मिक संस्कारातून वैवाहिक बंधन प्रस्थापित होतात. त्यामुळे पती-पत्नी नातं हे संपुष्टात येत नाही. विवाह, वैवाहिक नातेसंबंध हे अपरिवर्तनीय बंधन आहे. या धार्मिक पद्धतीमुळे, धर्माच्या किंवा एकूण समाज जीवनाच्या पद्धतीमुळे हिंदू धर्मात घटस्फोटाला मान्यता नव्हती. परंतु हिंदू धर्मात स्त्रियांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, स्त्रियांना समान सामाजिक कायदेशीर अधिकार मिळावे, यासाठी 1955च्या हिंदू विवाह कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष असेल किंवा भारतातल्या सर्व घटकातला प्रत्येक नागरिक असेल, त्याला सामाजिक आर्थिक समानता, जगण्याचे हक्क, अधिकार व सर्व पातळीवर समानता दिलेली आहे. त्यामुळे 1955चा हिंदू विवाह कायदा काय करतो, तर भारतातल्या सर्व स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार देतो. आणि त्यातून या हिंदू विवाह कायद्यात घटस्फोटाचा अधिकार स्त्रियांना किंवा स्त्री पुरुषांना दोघांना मिळाला. परंतु घटस्फोट का, तो अधिकार काय मिळाला, तर पती पत्नी नातेसंबंधात ताणतणाव असेल, पती पत्नी नातेसंबंधात संघर्ष असेल, तर पुरुषाला ते नातेसंबंध टिकवायचे नसतील किंवा स्त्रीला देखील ते नातेसंबंध टिकवायचे नसतील, तर कायद्याने त्यांना एकमेकापासून बाजूला होता येतं. त्याला आपण घटस्फोट म्हणू शकतो, विवाह विच्छेद आपण म्हणू शकतो. तर तो अधिकार 1955पासून मिळाला. खरोखर तो अधिकार स्त्रियांचा सन्मान वाढवणारा आहे. पुरुषाकडून किंवा पतीकडून कुटुंबात होणारे जे अत्याचार, अन्याय अत्याचार आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी कायदेशीर हक्क म्हणून आपण घटस्फोटाकडे पाहू शकतो. हे घटस्फोट आपण मुस्लिम धर्माचा विचार केला तर मुस्लिम धर्मात विवाह हा एक सामाजिक करार मानला गेल्याने मुस्लिम धर्मात तलाक किंवा घटस्फोटाला मान्यता आहे. तीच मान्यता हिंदू धर्मात, इतर धर्मात किंवा भारतीय स्त्रियांना 1955च्या कायद्यामुळे मिळाली. हा घटस्फोटाची समस्या प्राचीन काळात नव्हती, घटस्फोटाचे अधिकार नव्हते. याचा अर्थ स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होत नव्हता का, तर होता. 1955 नंतर अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी घटस्फोटाचा अधिकार दिला गेला. परंतु अलीकडच्या काळात काय झालं की वाढतं शिक्षण असेल, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण, नोकरीत स्वकर्तृत्वाने पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा स्त्रियांनी प्राप्त केलेला आहे, त्या नोकरीत स्थान मिळवलेलं आहे. आज झालेलं शहरीकरण असेल,
औद्योगिकरण असेल, आधुनिकीकरण असेल, जगण्याची जी मूल्ये आहेत, ज्याला आपण सामाजिक मूल्य म्हणू शकतो, त्या मूल्यात झालेले बदल असतील किंवा व्यक्तिवाद असेल, व्यक्ती स्वातंत्र्याचा केला जाणारा पुरस्कार असेल, या अनेक कारणामुळे भारतात स्त्री पुरुषांच्या ताणतणावाचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढते. एकीकडे आपण विचार केला तर घटस्फोट हा एक अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे. त्याची दुसरी बाजू विचारात घेतली तर आज व्यक्तिवाद, स्वातंत्र्याचा अतिरेक आणि काही किरकोळ कारणातून देखील घटस्फोट घेतला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी जी कौटुंबिक न्यायालये आहेत, त्या न्यायालयात अनेक घटस्फोटाचे अर्ज आहेत. हजारो दाम्पत्यांनी आम्हाला परस्परासोबत राहायचं नाही, आम्हाला घटस्फोट द्या म्हणून कायद्याच्या समोर किंवा त्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केलेले आहेत. अनेक अर्जावर न्यायालय निर्णय देत असताना न्यायालयाच्या निदर्शनास असं येतं की या दाम्पत्याचं, पती पत्नीचं लग्न होऊन 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, त्यांना एखादं अपत्य आहे, तर देखील दोघंही आमचं करिअर करायचं आहे, मला अपत्याचा सांभाळ करता येणार नाही, या भावनेतून घटस्फोट करतात. मग ते अपत्याचं काय? घटस्फोटानंतर त्या स्त्रीचा नंतर विवाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याला घटस्फोटित स्त्री म्हणून तिच्याकडे बघितलं जाऊ शकतं. घटस्फोटित स्त्रीवर इतर अर्थाने अन्याय अत्याचार होऊ शकतो. यामुळे स्त्रीवर एक अन्याय अत्याचार करण्यासाठी किंवा अन्याय अत्याचारासाठी कारणीभूत असणारं एक बाब म्हणून किंवा आपण एक समाजात घटस्फोटामुळे निर्माण होणारं कौटुंबिक विघटन असेल, स्त्रीला एकटं राहणं असेल, घटस्फोटामुळे लहान मुलांचा पालनपोषणाचा प्रश्न असेल, यामुळे घटस्फोट हा एक सामाजिक प्रश्न, सामाजिक समस्या बनलेली आहे. घटस्फोट एकीकडे अधिकार आहे. योग्य कारणासाठी घेतलेला घटस्फोट त्या व्यक्तीला सन्मान मिळवून देतो, परंतु किरकोळ कारणातून, अयोग्य कारणातून होणाऱ्या परिणामांचा विचार न करता घेतलेले घटस्फोट स्त्रीला एकटे बनवतात. त्यांच्या मुलाबालांचा सांभाळ व्यवस्थित होत नाही, त्यांचं पालनपोषण व्यवस्थित होत नाही, त्यांच्या समाजीकरणाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्याला घटस्फोटाला आपण एक सामाजिक प्रश्न म्हणून त्याचा या ठिकाणी विचार करतो. तर सर्वसामान्यपणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1955च्या हिंदू विवाह कायद्यानंतर घटस्फोटाला मान्यता मिळाली. त्यावेळी स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल, तिला कुटुंबात ताणतणावातून जावं लागत असेल, तर त्यातून मुक्तता मिळवण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणून घटस्फोटाचा कायदा केला गेला. 1955ला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हा कायदा केला गेला. तो कायदा संपूर्ण भारतीय जनतेला लागू झाला. तर त्याच्यापूर्वी देखील जी ब्रिटिश प्रशासित जी राज्य होती, राजशाही व्यवस्थेतली किंवा ब्रिटिश प्रशासित आपण राज्य म्हणू शकतो, त्या राज्यात प्रामुख्याने बडोदा येथे 1942मध्ये, मुंबई राज्यात 1946मध्ये, मद्रास राज्यात 1949मध्ये आणि 1952मध्ये सौराष्ट्र राज्यात घटस्फोटाचा कायदा केला गेला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळावेत म्हणून 1955चा हिंदू विवाह कायदा केला. त्यात विशिष्ट परिस्थितीत, अन्यायकारक परिस्थितीत स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला. या कायद्यानुसार घटस्फोट कशासाठी घेता येतो? तर त्यात विवाहाच्या वेळी दोघांपैकी एखादा वेडा असेल किंवा मनोरुग्ण असेल, फसवून लग्न केलं असेल, विवाहासाठी जबरदस्ती केली असेल, विवाहावेळेस स्त्री पुरुषाकडून गर्भवती असेल किंवा पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवणारा असेल, दोघांपैकी एकाने धर्मांतर केले असल्यास, तसेच दोघांपैकी एक विवाहानंतर मनोरुग्ण, विकृत झाला असल्यास, त्याचबरोबर दोघांपैकी एकाला असाध्य रोग असल्यास, दोघांपैकी एक विवाहानंतर 7 वर्षापेक्षा अधिक काळ बेपत्ता असल्यास आणि तसेच 2 वर्षापेक्षा अधिक काळ ते एकत्र राहत नसल्यास, तसेच विवाहानंतर पती शारीरिक व लैंगिक अत्याचार करत असल्यास, अशा अनेक कारणाबरोबर स्त्रीला जर एखादी व्यवस्था अन्यायकारक वाटली, अत्याचारकारक वाटली, तरी देखील तो पती व्यसनी आहे म्हणून तो सतत मारहाण करतो, तो त्रास देतो, तिला जगण्याचा अधिकार नाकारतो, अशा अनेक कारणामुळे स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार दिला गेला आहे. हा अधिकार स्त्रीलाच मिळालेला आहे असं नाही, तो स्त्रीबरोबर पुरुषांना देखील मिळालेला तो अधिकार आहे. त्यामुळे घटस्फोटामुळे स्त्रियांना किंवा स्त्री पुरुषांना परस्परापासून अलग राहण्याचा अधिकार मिळाला असला तरी देखील स्त्रीचं एकटेपण असेल, घटस्फोटित स्त्री म्हणून
तिच्यावर होणारा अन्याय असेल, घटस्फोटानंतर तिच्या वेगळ्या नंतरच्या लग्नाचा प्रश्न असेल, घटस्फोटानंतर त्यांच्या मुलांच्या सांभाळ किंवा मुलांचं समाजीकरण करण्याचा, मुलांचं पालनपोषण करण्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींचा विचार केला तर घटस्फोटामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या ठिकाणी आपण घटस्फोटाची काही कारणे देखील अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे पतीकडून होणारा छळ. घटस्फोट हा स्त्री पुरुषाला लग्न संबंधात जर काही ताणतणाव असतील, लग्न संबंधात काही संघर्ष असेल, लग्न संबंधात मानसिक शारीरिक छळ होत असेल परस्परांचा, तर पती पत्नींना परस्परापासून अलग होण्यासाठी सहकार्य करणारा एक कायदा म्हणून आपण घटस्फोटाकडे बघू शकतो. त्यामुळे त्याचं एक प्रमुख कारण आहे पतीकडून होणारा छळ. घटस्फोट हा स्त्रियांना देखील घेता येतो, पुरुष देखील स्त्रीकडून घेऊ शकतो. मग प्रामुख्याने भारतात घटस्फोटानंतर स्त्रियांच्या जीवनात अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे घटस्फोटाकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण पाहू शकतो. त्यामुळे पतीकडून होणारा छळ, लग्नानंतर पती हा सातत्याने जर पत्नीचा छळ करत असेल, तो छळ शारीरिक स्वरूपाचा असेल, मानसिक असेल, किंवा पतीच्या कुटुंबाकडून सतत मारहाण अन्याय केला जात असेल, याला पत्नीच मारहाण आपण म्हणू शकतो. ती शारीरिक पातळीवर असू शकते, तिचा मानसिक छळ असू शकतो, इव्हन आर्थिक छळ. अनेक मिळवत्या स्त्रियांना पती त्यांना त्यांच्या पैशावर अधिकार देत नाहीत. त्यांचं कुटुंब त्या स्त्रीचा त्या पैशावरचा अधिकार नाकारतात, जो पैसा स्त्रीनं मिळवलेला आहे. त्यामुळे अशा कारणातून जर पतीकडून त्या महिलेचा शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ होत असेल तरी देखील ती स्त्री घटस्फोट घेऊ शकते. त्यामुळे पतीकडून होणारा छळ हे घटस्फोटाचं प्रमुख कारण असले दिसून येते. दुसरं कारण आहे सामाजिक व धार्मिक कारण. आपण घटस्फोट हा कायद्याने मिळालेला अधिकार आहे, तर देखील घटस्फोटासाठी समाजातल्या काही प्रथा परंपरा, आपण सामाजिक प्रथा म्हणू शकतो किंवा धार्मिक प्रथा म्हणू शकतो, या सामाजिक प्रथा परंपरा देखील घटस्फोटाला कारणीभूत ठरतात. तर सामाजिक धार्मिक प्रथेत काय आहे, तर लग्नानंतर स्त्रीनं असंच वागावं, किंवा खानपानविषयक बाबी असतील, कपड्या लत्त्याच्या बाबी असतील, घरातलं वागणं असेल, वर्तन असेल, सामाजिक परंपरेनुसार जगणं असेल किंवा धार्मिक परंपरेनुसार जगणं असेल, हे जर त्या पत्नीवर, त्या स्त्रीवर लादलं गेलं आणि एखाद्या स्त्रीला ते मान्य नाही झालं, उदाहरणार्थ शहरात वाढलेली एखादी मुलगी, शिकलेली मुलगी जर एखाद्या ग्रामीण भागात लग्न होऊन आली, तर तिला कपडे लत्त्यावरून तिनं साडी अशीच नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा, तिनं असंच वागावं, हे जर आग्रहानं सांगितलं गेलं तर शहरातल्या परिस्थितीत वाढलेल्या, शहरी वातावरणात वाढलेल्या त्या मुलीला ते मान्य होत नाही. याला सामाजिक जीवनातला प्रभाव म्हणू शकतो, सामाजिक प्रथा, धार्मिक प्रथांचा प्रभाव म्हणू शकतो. यात प्रामुख्याने सक्तीचं सामाजिक जीवन जगायला लावणं, सामाजिक प्रथा परंपरेनुसार जगणं भाग पडणं, धार्मिक जीवन देखील जगायला भाग पडणं. त्यामुळे संबंधित स्त्रीला जर मनाविरुद्ध सामाजिक प्रथा आहे म्हणून जगावं लागत असेल, धार्मिक प्रथा आहे म्हणून जगावं लागत असेल, तर त्या स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार मिळतो. त्यामुळे अनेक वेळेला लग्नानंतर संबंधित पती आपल्या धर्माचा स्वीकार त्या पत्नीनं करावा म्हणून आग्रह करतो. याला सक्तीचं धर्मांतर म्हणू शकतो. धर्मांतर केलं गेलं नाही तर आमच्या धर्मानुसार तू जीवन जगलं पाहिजे. कपडे लत्ते असेल, खानपान असेल, भाषा असेल, पूजा अर्चा असतील, प्रार्थना असतील, किंवा काही असेल, मंदिर जाणं असेल, मशिदीत किंवा प्रार्थना स्थळात जाणं असेल, या गोष्टीची सक्ती एखाद्या स्त्रीला, एखाद्या व्यक्तीला मान्य होत नाहीत. सामाजिक प्रथेस तोच भाग आहे. म्हणजे कुटुंबात कपडे कोणते असावी, कसं वागावं, कसं बोलावं, घरातून बाहेर न पडणं, घरात किंवा या परस्परात कसं मिसळणं, याबाबतचा अतिरिक्त दबाव जर मान्य नाही झाला, म्हणजे सामाजिक प्रथा, धार्मिक प्रथा, म्हणजे सामाजिक आणि धार्मिक कारणं देखील घटस्फोटाला कारणीभूत ठरतात. तिसरं कारण आहे वैवाहिक नैतिकतेचं पालन किंवा उल्लंघन. वैवाहिक नैतिकतेचं उल्लंघन. पती पत्नी नातेसंबंध परस्परांच्या विश्वासावर आधारित असतात. लग्नसंस्था, आपण लग्नाचे व्यवहार जर बघितले तर पूर्वी कुटुंब, नातेवाईक किंवा आपल्या भावकीच्या माध्यमातून लग्न ठरत होती. आज वधूवर सूचक मंडळ आहेत, शादी.com सारख्या वेबसाईट आहेत, मराठी मॅट्रिमोनी नावाच्या वेबसाईट आहेत. त्यात लाखो बायोडाटा असतात लग्नाचे. त्यातले एखादा बायोडाटा मान्य होतो,
परस्परांचा संवाद होतो. वधूवर सूचक मंडळ तर संबंधित पती पत्नी होणार आहेत त्यांच्या नातेवाईकांना समोरासमोर आणतात. त्यातून परस्परांच्या अनेक गोष्टी पटल्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर जर काही बाबी समोर येत असतील त्यातली प्रामुख्याने वैवाहिक नैतिकता काय सांगते, तर पती पत्नी नातेसंबंधात प्रत्येकानं म्हणजे पतीनं पत्नीचा आधार बाणावं, तिचा स्वीकार करावा किंवा तिला सहकार्य करावं. धर्मपत्नी किंवा आपल्या अर्धांगिनी म्हणून तिच्या सुखदुःखात सामील व्हावं, तिला सर्व तिची जबाबदारी घ्यावी. हीच बाजू पत्नीकडून देखील अपेक्षित असते. परंतु त्यातून जर वैवाहिक नैतिकतेत प्रामुख्याने जर पती पत्नीपैकी एकाचं जर बाहेर खेळे असणं, म्हणजे बाहेर लग्नापूर्वीचे त्यांचे लैंगिक संबंध इतर व्यक्तीचे असतील किंवा त्याचबरोबर पुरुषाकडून त्या महिलेवर लैंगिक अत्याचार होत असेल, पतीनं जर पत्नीवर लैंगिक अत्याचार केला आणि परस्परांची जबाबदारी नाकारली, म्हणजेच लग्न काय सांगतं, तर पती पत्नी नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर प्रत्येकानं प्रत्येकाच्या सुखदुःखाची जबाबदारी घेतली पाहिजे, परस्परांचा आधार बनलं पाहिजे. हे नाही बनलं तर वैवाहिक नैतिकता जी आहे, अगदी वैवाहिक नातेसंबंधातून सुरू होतून कुटुंब निर्माण होऊन कुटुंबाच्या प्रगतीपर्यंत असणारी वैवाहिक नैतिकता जी आहे तिचं उल्लंघन होत नाही. अशा वेळेला मग पत्नीवर पती अत्याचार करतोय, पतीचे बाहेरखाली संबंध आहेत किंवा पत्नीचे बाहेरखाली संबंध आहेत, अशा कारणातून तो पती किंवा पत्नी दोघेही घटस्फोट घेऊ शकतात. त्याला आपण वैवाहिक नैतिकतेचे उल्लंघनामुळे घटस्फोट होतो आपण म्हणू शकतो. त्यानंतर मानसिक विकृती आणि स्वभाव. आज घटस्फोटासाठी दोघांपैकी एक व्यक्ती मानसिक विकृत जर असेल, कुटुंबात वारंवार भांडणं होत असतील, मानसिक ताणतणाव येत असेल किंवा स्त्री जर कामचुकारी असेल, आळशी असेल, पुरुष त्या स्त्रीवर संशय घेत असेल किंवा परस्परांचा स्वभाव संशय असेल, ह्या मानसिक विकृती आणि स्वभावामुळे देखील घटस्फोट घेतला जातो. त्यामुळे एक घटस्फोटाचं प्रमुख कारण मग त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्याचबरोबर व्यक्तिविकास व आधुनिक मूल्ये. आज शहरीकरणाचा जर विचार केला तर आज व्यक्तिवादी संस्कृतीचा पुरस्कार केला जातो. आधुनिक मूल्य काय सांगतं, तर ठीक आहे, स्त्री पुरुष समानता आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, व्यक्तिविकासाचा विचार होतो. शहरात परस्पर नातेसंबंधाची जबाबदारी घेतली जात नाही, आईवडिलांची, वृद्ध व्यक्तींची, कुटुंबातल्या इतर नातेवाईकांची. त्यातून देखील शहरात किंवा ग्रामीण भागात ताणतणाव निर्माण होऊ शकतो. जर त्या सुनेला तिचे सासू-सासरे नको असतील किंवा तिच्या नवऱ्याला तिचे आईवडील नको असतील तर त्यातून मग वृद्धाश्रमात त्यांना पाठवणं किंवा घरात सांभाळणं, यातून ताणतणाव निर्माण होऊ शकतो. दोघेही नोकरी करत असतील तर घरातल्या कामावरून वादविवाद निर्माण होऊ शकतील. दोघी नोकरी करत असतील तर त्यातून मिळणाऱ्या संपत्तीवर कोणाचा अधिकार, त्याचं खर्च, ती संपत्ती पैसा कसा खर्च करायचा, यावरून देखील अनेक वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मी कुठेही कमी नाही हा स्वातंत्र्याचा, व्यक्तिवादाचा जो अतिरेक आहे. लग्नसंबंध हे परस्परांचं समायोजन, परस्परांच्या समन्वयातून लग्नसंबंध टिकतात. परंतु पती पत्नी जर ताटर भूमिका घेत असतील, परस्परात समन्वय नसेल तर टिकू शकत नाही. त्याला व्यक्ती स्वातंत्र्य किंवा आधुनिक मूल्यांचा प्रभाव म्हणू शकतो. यामुळे देखील घटस्फोट होतो. ते व्यक्ती विकास व आधुनिक मूल्य हे देखील घटस्फोटाचं एक प्रमुख कारण आहे. त्याचा घटस्फोटाचे काही दुष्परिणाम आहेत. घटस्फोटाला जर कायद्याने मान्यता दिली असेल किंवा घटस्फोट हा स्त्रीला पुरुषांना परस्परापासून मुक्त होण्यासाठी अधिकार देत असेल तर त्याच्या अनेक सामाजिक दुष्परिणाम, आर्थिक दुष्परिणाम, एकूण नातेसंबंधात दुष्परिणाम निर्माण होऊ शकतात. त्यातून व्यक्तिगत कौटुंबिक विघटनाला चालना मिळते. स्त्री पुरुषांचे नातेसंबंध जर संपुष्टात आले तर परस्परांचा आधार संपुष्टात येतो. स्त्री एकाकी बनते. घटस्फोटित स्त्रीकडे समाज चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्या स्त्रीला कोणी आधार देत नाही. त्या स्त्रीच्या एकूण नोकरी असेल, राहण्यास ठिकाण असेल, अशावेळी तिला देखील निराधार राहावं लागतं. अशा स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या सामाजिक जीवनात निराशा येऊ शकते, मानसिक असंतुलन निर्माण होऊ शकतं. अशा वेळेला दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. कुटुंब व्यवस्थित चाललेलं आहे पण काही कारणातून वाद झाला, कुठलीही वरची आपण कारणं जे अभ्यासले त्यातून वाद झाला आणि त्या वादात जर परस्परांचा समन्वय साधला गेला नाही तर परस्परांच्या मानसिक, शारीरिक प्रतिष्ठेसाठी घटस्फोट होतो. पण त्यातून त्याचे काही दुष्परिणाम देखील येतात.
त्यामुळे त्यांचे सामाजिक जीवन विस्कळीत होऊ शकतं. शारीरिक आणि मानसिक अर्थाने त्यांच्यावर दबाव येऊ शकतो, निराशा येऊ शकतो, मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती बनू शकतात. स्त्रियांच्यावर नंतर अन्याय अत्याचार होऊ शकतो. एकट्या स्त्रीला, घटस्फोटी स्त्रीला जगणं मुश्किल होऊ शकतं. तर त्यांच्या प्रतिष्ठा आणि दर्जावर देखील विपरीत परिणाम होतात. आणि घटस्फोटित व्यक्तींचे विवाह होताना, नंतरचे विवाह होताना अडचणी होऊ शकतात. त्याचबरोबर जे घटस्फोटित दाम्पत्य, त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाचा आणि समाजकारणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण आईवडील हयात आहेत, पण दोघांनी घटस्फोट घेतला. त्या मुलांना एकतर आईकडे राहावं लागतं, वडिलांच्यापासून दूर राहावं लागतं, एकतर वडिलांच्याकडे राहावं लागतं, आईपासून दूर व्हावं लागतं. त्यामुळे अशा मुलांच्या मानसिकतेवर देखील नकारात्मक परिणाम होतो. घटस्फोटाचे अनेक दुष्परिणाम देखील असलेले दिसून येतं. तर घटस्फोट होऊ नयेत, घटस्फोटाचा मार्ग निघावे, यासाठी काही मार्ग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यात घटस्फोटावरील उपाय योजना किंवा मार्ग. कारण त्यातला पहिला मार्ग आहे कौटुंबिक सामंजस्य. कारण वैवाहिक नातेसंबंध प्रस्थापित करत असताना 100% स्त्री पुरुष, नवरा नवरी, पती पत्नी आपण जे म्हणतो, त्यांचे 100% स्वभाव कुणाची एकसारखे असत नाहीत. पण लग्नानंतर ती माझी पत्नी आहे, तो माझा पती आहे, ती माझी बायको आहे, तो माझा नवरा आहे, ही मानसिकता जर घेतली आणि एक परस्परांचा योग्य सन्मान देऊन स्वीकार केला, परस्पराशी योग्य नातेसंबंध प्रस्थापित केले, तर कौटुंबिक आणि परस्परांच्या सामंजस्य निर्माण होऊ शकतं. ठीक आहे, 100% स्वभाव सारखे नसतात, 100% आपण देखील आपल्या स्वभावात बदल करत नाही. पण परस्परांचे स्वभाव जर ओळखून त्यानुसार आपण बदल केला आणि परस्परांचा समन्वय साधून योग्य समायोजन साधण्याचा प्रयत्न केला, तर कौटुंबिक सामंजस्य निर्माण होऊ शकतं. यासाठी परस्परांचा स्वभाव, आवडीनिवडी, परस्परांचा एकूण दृष्टिकोन याचा स्वीकार करणं, परस्परांची जबाबदारी घेणं, या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजेच कौटुंबिक किंवा पती पत्नी नातेसंबंधात सामंजस्य निर्माण केलं तर ते घटस्फोटाचा कधी विचार होऊ शकत नाहीत. आपल्याला असं म्हटलं जातं की भांड्याला भांडं लागतंच. कुटुंबात ताणतणाव असतात, वादविवाद होऊनच आपण कुटुंब चालतं. भांड्याला भांडं लागतं म्हणजे वाद होतात. मग प्रत्येक वाद जर घटस्फोटाकडे गेला तर समाजात कुटुंब संस्था टिकणार नाही. यासाठी वादावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न जर सामंजस्याच्या भूमिकेतून पती पत्नी नातेसंबंधातील एकानं, इतकं कुटुंबातील इतर वडीलधाऱ्या व्यक्तीने घेतला तर कौटुंबिक सामंजस्य निर्माण होऊ शकेल. हा एक उपाय सांगितलेला आहे. त्यानंतर परस्परांचा स्वीकार. वैवाहिक संबंधातून जे नातेसंबंध निर्माण होतात त्यासाठी परस्परांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण परस्परांचा स्वीकार जर योग्य पद्धतीने केला, कारण पती पत्नी नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर पती पत्नी नातेसंबंधातून आलेल्या जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्या परस्परांनी स्वीकारून जर परस्परांचा योग्य पद्धतीने सांभाळ करण्याचा जर प्रयत्न केला तर आपोआपच त्या व्यक्तींच्यात किंवा त्या पती पत्नी नातेसंबंधात कधी ताणतणाव निर्माण होणार नाहीत. यासाठी आपले विचार असतील, आवडनिवडी असतील, काही स्वभाव असतील, यात थोडा बदल करणं, मी काय म्हणतो की 100% बदल करणं गरजेचं नाही, पण थोडा जर बदल करण्याचा जर प्रयत्न केला तर आपोआपच परस्परांचा स्वीकार केला जाऊ लागेल. त्यातून पती पत्नी नातेसंबंध घट्ट बनते. यातून पती पत्नी परस्परांना मानसिक आधार देऊ शकतात, आर्थिक आधार देतात, सामाजिक आधार देतात. त्यातून जर अनेक वेळेला एखाद्या ग्रामीण समुदायात असेल, शहरात असेल, मोठ्या कुटुंबात काय होतं की कुटुंबातील इतर म्हणजे सासू सासरे किंवा कुटुंबातील इतर सदस्याकडून स्त्रीवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न होतो. तो पतीनं पत्नीला आणि पत्नीनं पतीला जर आधार दिला तर त्या मानसिक आधारातून त्या व्यक्ती त्यातून देखील बाहेर येऊ शकतात. त्यामुळे परस्परांचा स्वीकार करणं हा देखील याच्यावर सांगितलेला प्रमुख उपाय असले दिसून येतो. तर स्त्रियांना आर्थिक स्थैर्य. आज स्त्री शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिच्यावर अन्याय कमी होऊ शकेल, अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी होऊ शकेल. कारण कुटुंबात जी स्त्री मिळवते, नोकरी करते, तिला सर्वसामान्यपणे तिचा मान सन्मान केला जातो. आज आधुनिक समाजात ग्रामीण समुदायातील स्त्रिया देखील नोकरी व्यवसाय निमित्ताने कुटुंबाच्या बाहेर पडत आहेत. कारण त्या कुटुंबाचा आर्थिक आधार आज स्त्रिया बनत आहेत, तर स्त्रियाला सन्मान मिळू शकतो. त्यामुळे अशा स्त्रियांना शक्यतो घटस्फोटाला सामोरे जावं लागत नाही. त्यामुळे स्त्रियांना आर्थिक स्थैर्य दिल्यास त्या चांगलं जीवन निर्माण करू शकतात. त्यांच्या म्हणजे आर्थिक स्थैर्यामुळे तिच्याकडे बघण्याचा कुटुंबातील व्यक्तीचा, पतीचा किंवा इतर व्यक्तींचा देखील दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे
त्या स्त्रीला घटस्फोटाला सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे स्त्रीला जर आर्थिक आणि शैक्षणिक स्वावलंबी बनवल्यास स्त्रीवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी होऊ शकेल. त्यामुळे स्त्रियांना सक्षम बनवणं, शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा एक घटस्फोटावर सांगितलेला मार्ग म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्यानंतर समुपदेशन आणि पुनर्वसन. मी मुंबईमधलं तुम्हाला जी सुरुवातीला सांगितलं, कौटुंबिक न्यायालयात हजारो घटस्फोटाची प्रकरणं पेंडिंग आहेत आणि घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालय तुम्ही ठीक आहे, तुमच्यात वाद असेल, विवाद असेल, तुमच्यात भांडण असेल, परस्परांना त्रास देणं असेल तर लगेच न्यायालय घटस्फोट देत नाही. त्यांना 6 महिने, वर्षभराचा अवधी दिला जातो. त्यांना समुपदेशन त्यांचं करण्याचा प्रयत्न केला जातो. चांगल्या समुपदेशकाच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण अनेक वेळेला घटस्फोटाची कारणं किरकोळ असतात. दोघी नोकरी करतात, नोकरीला आल्यानंतर स्वयंपाक कोणी करायचा, चहा कोणी करायचं, नातेवाईकांचं कोणी करायचं, यातून वादविवाद होऊ शकतो. त्यामुळे ह्या कारणातून होणारे घटस्फोट जर योग्य समुपदेशानं संपुष्टात येत असतील तर यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी कुटुंबाचं सहकार्य घेणं आणि त्यातून पती पत्नी नातेसंबंधातले ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच समुपदेशन होऊ शकेल, त्यांचं योग्य पुनर्वसन होऊ शकेल. त्यांच्या मनातली निर्माण झालेली कटुता परस्पराकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे निर्माण झालेली कटुता जर दूर केली तर त्यांच्यात योग्य सामंजस्य, समन्वय निर्माण होऊ शकेल. यासाठी कुटुंबातल्या वडीलधारी व्यक्ती असतील, समाजातल्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था असेल, कौटुंबिक न्यायालय असतील, समुपदेशन केंद्रे असतील, पोलीस प्रशासन असेल, यांनी जर योग्य पद्धतीनं त्या पती पत्नी जे घटस्फोट घेण्यासाठी आले त्यांना जर योग्य पद्धतीने सल्ला दिला, योग्य मार्गदर्शन केलं तर पती पत्नी नातेसंबंध टिकवलं जाऊ शकतं, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाऊ शकतं. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्न सुटू शकेल. त्यामुळे घटस्फोटाला अर्ज केलेला प्रत्येक दाम्पत्याचं जर योग्य समुपदेशन केलं तर कोर्टाच्या बाहेर त्यांच्यात सलोखा होऊ शकतो, पुनर्वसन होऊ शकतं. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचा कायदेशीर मदत. आज घटस्फोट होतो त्याला कायद्याचा अधिकार आहे. पती पत्नी नातेसंबंधात खरोखर ताणतणाव आहे, पत्नी अत्याचारी आहे किंवा स्त्री पुरुषावर अत्याचार करत असेल, दोघांच्यात कुठलेही वाद समुपदेशनाच्या पुढं गेले असतील तर एखादा मनोरुग्ण असेल, एखादा शारीरिक अत्याचार करत असेल, लैंगिक अत्याचार करत असेल, दोघांपैकी एखाद्याचे बाहेर लैंगिक संबंध असतील, बाहेरखेली संबंध असतील तर अशा वेळेला घटस्फोट घ्यावा लागतो. अशा वेळेला पती पत्नी वाद किंवा घटस्फोटासाठी परस्परांना कायदेशीर मदत मिळाला तर त्यातून त्या व्यक्ती घटस्फोटातून मागे येऊ शकतात. घटस्फोट टाळता येऊ शकत नाही, घटस्फोट त्या घेण्यापर्यंत जातात. 100% घटस्फोट टाळता येऊ शकत नाही तरी देखील काही घटस्फोट आपण त्या लोकांना योग्य कायदेशीर मदत करून त्यांच्यातला सुसंवाद निर्माण करून त्यांना आपण घटस्फोटापासून परावृत्त करू शकतो. तर कायदेशीर मदत, पती पत्नी वाद यासाठी कायदेशीर मदत मिळाल्यास वाद सोडवण्यास त्याची मदत होऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर मदत हा देखील घटस्फोट होऊ नये किंवा घटस्फोटाचा एक उपाय सांगितलेला आहे. तर घटस्फोटाचे उपाय आपण या ठिकाणी अभ्यासले. कौटुंबिक सामंजस्य, परस्परांचा स्वीकार, स्त्रियांना आर्थिक स्थैर्य, समुपदेशन व पुनर्वसन आणि शेवट कायदेशीर मदत. त्यामुळे घटस्फोट ही समस्या आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासली. घटस्फोट म्हणजे काय, घटस्फोट कुठल्या कायद्याने मान्य झाला, घटस्फोटाची कारणं काय आहेत, घटस्फोटाचे दुष्परिणाम आपण थोडक्यात अभ्यासले. घटस्फोट रोखण्यासाठीचे जे मार्ग आहेत त्या मार्गांचा देखील विचार केला. आपला या टॉपिकमधला, या पेपरमधला, पेपर क्रमांक 5मधला दुसरं प्रकरण आपलं संपलेलं आहे. आपण या ठिकाणी लेक्चर थांबवतो आहे. थँक्यू.